विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण 9 नंबरचा फायनल अकाउंट्स ऑफ अ प्रोप्रायटरी कन्सर्न हा टॉपिक आपण चालू करणार आहोत. प्रोप्रायटरी कन्सर्न म्हणजे ज्या व्यापारी संस्था आहे त्यांचं फायनल अकाउंट. तर सगळ्यांनी पान नंबर 271 बघा. पहिला आपण इंट्रोडक्शन पॉइंट बघू. अकाउंटिंग इज considered as a scientific approach in maintaining a record of business transactions. It provides a systematic accounting record of all on the financial status of the enterprise. No sooner a business transaction takes place, the accounting process starts. The process is completed by the drafting final accounts. तर अकाउंटिंग हा एक सायंटिफिक असा दृष्टिकोन आहे ज्यामध्ये सगळे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स जे आहेत ते पद्धतशीररित्या रेकॉर्ड केले जातात. आणि आपलं जे फायनान्शियल स्टेटस आहे बिझनेस एंटरप्राइजेसचं जे आर्थिक दर्जा आहे तर तो दर्जा आपल्याला ह्या बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केल्यामुळे समजत असतो. ज्या वेळेस बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होत असतं, कुठलाही एखादा व्यवहार होत असतो, तर अकाउंटिंग प्रोसेस जी आहे ती सुरू होत असते आणि ती ज्यावेळेस फायनल अकाउंट तयार होतं त्यावेळेस ती संपते. त्यानंतर पान नंबर 272 बघा. मिनिंग ऑफ फायनल अकाउंट्स. The primary aim of accounting is assessment of business performance for the benefit of all stockholders, such as owners, employees, suppliers, customers, financiers, etc., which will help also to them to form their opinions of the financial position of their concerns. तर प्रायमरी म्हणजे मूळ जो उद्देश आहे की अकाउंटिंग जे आहे त्याचं असेसमेंट करायचं, त्याचं झाले जो तुमचा व्यवसाय आहे त्याला प्रॉफिट होतो का लॉस होतो, तर हे त्या बिझनेसच्या मालकाला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काम करणाऱ्याला, माल पुरवठा करणाऱ्याला, ग्राहकाला आणि जे फायनान्सर आहेत तर यांना सुद्धा त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो एखाद्या बिझनेस कन्सर्न बद्दल, व्यवसायाबद्दल ठरवण्याला त्याची मदत होत असते. फॉर धिस पर्पज व्हेरियस अकाउंटिंग रिपोर्ट्स आर प्रिपेअर्ड इन द फॉर्म ऑफ फायनल अकाउंट्स ॲट द एंड ऑफ द एव्हरी फायनान्शियल इयर. म्हणूनच प्रत्येक व्यवसाय जो आहे तो आपले फायनल अकाउंट्स प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी तयार करत असतो. फायनल अकाउंट्स आर फायनान्शियल स्टेटमेंट्स दॅट व्हॅलिडेट अँड एक्सप्लेन वर्किंग रिझल्ट्स अँड फायनान्शियल स्टेटस फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम ऑन अ पर्टिक्युलर डेट. It is a set of trading account, profit and loss account and balance sheet. तर फायनान्शियल स्टेटमेंट्स जे आहेत ते प्रमाणित करतात एखादा व्यवसाय आहे तर त्या व्यवसायाची स्थिती काय आहे आणि ती स्थिती एखाद्या पर्टिक्युलर तारखेला किंवा आर्थिक वर्षाच्या शेवटी काय आहे हे त्यावरनं आपल्याला समजतं. तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट आणि लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे सर्व मिळून फायनल अकाउंट मध्ये येतं. त्यानंतर 272 पानावरच हाऊ टू प्रिपेअर फायनल अकाउंट हा पॉइंट पाहूया. एव्हरी टाइम अ बिझनेस ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस द डिटेल्स ऑफ इट इज मेड इन प्रायमरी बुक्स. दीज एंट्रीज आर देन पोस्टेड टू लेजर. कुठल्याही व्यवसायामध्ये पहिला बिझनेस ट्रान्झॅक्शन जे आहे ते होत असतं आणि त्याची प्रायमरी बुक्समध्ये एंट्री होत असते.
ज्याला आपण जर्नल एंट्री म्हणतो. नंतर त्याची पोस्टिंग लेजर अकाउंटला होते. ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर द लेजर अकाउंट्स आर बॅलन्स्ड अँड क्लोजिंग बॅलन्स ऑफ इच लेजर अकाउंट इज डिटरमाइंड. नंतर आर्थिक वर्षाच्या शेवटी प्रत्येक लेजर अकाउंटचे बॅलन्स काढले जातात. There may be debit or credit balance. With the help of all these balances, a trial balance is prepared. तर लेजर अकाउंटचे बॅलन्स काढल्यानंतर एकतर ते डेबिट येतील किंवा क्रेडिट येतील आणि त्यावरनं ट्रायल बॅलन्स तयार केला जातो. दिस इज टर्न हेल्प्स प्रिपेरिंग ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट विच इज नोन ॲज फायनल अकाउंट्स. तर विद्यार्थी मित्र हो, हा जो ट्रायल बॅलन्स तयार होत असतो त्या ट्रायल बॅलन्सवरनं आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करण्यासाठी मदत होत असते. तर फायनल अकाउंटचा बेस काय आहे? ट्रायल बॅलन्स. दिस अकाउंटिंग प्रोसेस कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. तर ही अकाउंटिंग प्रोसेस आहे, ही अकाउंटिंग जी क्रिया आहे तर ती पुढील प्रमाणे आहे. Now just see the page number 273. Business transactions, journal entries, ledger posting, balancing the ledger, trial balance, final accounts at the end of the every year. तर विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम बिझनेस ट्रान्झॅक्शन्स जे आहे, कुठलाही व्यावसायिक एखादं ट्रान्झॅक्शन ज्याला व्यवहार म्हणून आपण तो होतो त्याची आपण जर्नल एंट्री जे आहे ते प्रायमरी बुक्समध्ये करतो. नंतर वर्षाच्या शेवटी आपण त्याचं लेजर पोस्टिंग करत असतो. लेजर पोस्टिंग करून सर्व लेजर्सचे आपण बॅलन्स काढतो आणि त्या बॅलन्सवरनं ते डेबिट असतील किंवा क्रेडिट असतील आपण ट्रायल बॅलन्स करतो आणि ट्रायल बॅलन्सवरनं आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला फायनल अकाउंट तयार केले जातो. बघा, फायनल अकाउंट मध्ये काय काय येतं, 5 घटक त्याच्यामध्ये आहे. फर्स्ट वन, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट्स म्हणजे उत्पादन पत्रक. ट्रेडिंग अकाउंट व्यापारी पत्रक. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नफा तोटा पत्रक. प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट, हा नफा आणि तोटा जो आहे त्याचा विनियोग जे आहे त्या विनियोगाचं पत्रक. आणि बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद. आता पहिला आपण ट्रेडिंग अकाउंट जे आहे त्याबद्दल माहिती घेऊया. ट्रेडिंग अकाउंट इज अन अकाउंट विच गिव्स द ओव्हरऑल प्रिव्ह्यू ऑफ ऑल ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. जे सगळे ट्रेडिंग उपक्रम आहेत, व्यापारी उपक्रम आहेत, त्याच्याबद्दल सगळी माहिती आपल्याला ट्रेडिंग अकाउंटवरून मिळत असते. म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे व्यापारी पत्रक. द एक्सपेन्सेस अँड लॉसेस रिलेटिंग टू ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज आर डेबिटेड टू धिस अकाउंट. तर जे खर्च आणि तोटे आहे जे व्यापारी पत्रकाशी संबंधित आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवले जातात. ऑल आउटवर्ड मुवमेंट्स ऑफ गुड्स अँड स्टॉक ऑफ गुड्स ॲट द एंड ऑफ इयर आर रेकॉर्डेड टू क्रेडिट साईड ऑफ धिस अकाउंट. तर क्रेडिट साईडला जे माल आहे आणि मालाशी संबंधित ज्या सर्व काही गोष्टी आहेत त्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवल्या जातात. डेबिट साईड of a trading account includes activities such as opening stock, purchases and all direct expenses. Example given: wages, freight, carriage, inward, coal, gas, fuel, water, manufacturing of direct expenses. तर विद्यार्थी मित्र हो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक येतो, त्यानंतर आपण माल जो खरेदी केलेला आहे आणि जो खर्च आहे म्हणजे वेजेस आपण वेतन दिलं असेल, फ्रेट म्हणजे वाहतूक, कॅरेज इनवर्ड म्हणजे माल वाहतुकीसाठी आपल्याला आपल्या गोडाऊनपर्यंत
किंवा आपल्याला कारखान्यापर्यंत लागणारा खर्च त्याला कॅरेज इनवर्ड म्हणतात. कोळसा, गॅस, फ्युएल इंधन, वॉटर म्हणजे पाणी, मॅन्युफॅक्चरिंग ऑर डायरेक्ट एक्सपेन्सेस यालाच म्हणतात डायरेक्ट एक्सपेन्सेस, म्हणजे जे प्रत्यक्ष मालाचा उत्पादनाशी संबंधित आहेत. सिमिलरली क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग इन्क्लूड्स क्लोजिंग स्टॉक, सेल्स, लेस सेल्स रिटर्न or sales returns and any kind of goods that is used for promotions as free samples, goods distributed by proprietor for personal reasons etc. तर क्रेडिट साईडला आपण ट्रेडिंगच्या क्लोजिंग स्टॉक दाखवणार, म्हणजे मालाचा शिल्लकी साठा, जे जो माल विक्री झालेला नाही तो, ज्याला आपण काय म्हणत असतो अनसोल्ड गुड्स. त्यानंतर विक्री, सेल्स म्हणजे विक्री, लेस रिटर्न्स, विकलेला माल जर वापस आला असेल तर त्याला म्हणतात सेल्स रिटर्न. आणि जो माल आपण फ्री सॅम्पल म्हणून वाटलेला आहे किंवा माल जो आहे तो प्रोप्रायटरनी स्वतःच्या वापरासाठी घेतलेला आहे, ज्याला आपण म्हणतो ड्रॉइंग्स, तर हे क्रेडिट साईडला आपण दाखवतो. Therefore, it is said trading account is prepared to ascertain gross profit or gross loss for a given period of time. तर ट्रेडिंग अकाउंट वरनं आपल्याला आपल्या बिझनेस कन्सर्नला, प्रोप्रायटरी कन्सर्न्सला, व्यवसायाला प्रॉफिट झाला, ग्रॉस प्रॉफिट झाला का, ग्रॉस लॉस झाला, म्हणजे ज्याला आपण ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा म्हणू, तो आपल्याला काढता येतो. When there is credit balance, it is referred as a gross profit. आणि ज्यावेळेस क्रेडिट बॅलन्स येतो त्यावेळेस आपल्याला ग्रॉस प्रॉफिट झालेला असतो, आणि ज्यावेळेस आपल्याला डेबिट बॅलन्स येतो त्यावेळेस आपल्याला ग्रॉस लॉस झालेला असतो. तर हा झालेला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस आपल्याला हा प्रॉफिट आणि लॉस अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की ट्रेडिंग अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण फायनल अकाउंट्स हा जो अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे तो चालू केलेला आहे. त्याच्याबद्दल जेवढी माहिती आपण आज लिहून पाहिलेली आहे तेवढी माहिती आपण आपल्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहून घ्या. आणि त्यानंतर पान नंबर 274 वर स्पेसिमेन आहे ट्रेडिंग अकाउंटचा नमुना, तो एक लिहून घेऊया. आणि नंतर इलस्ट्रेशन लिहून घ्या, पान नंबर 275 वर आहे. मग उद्या आपण ते इलस्ट्रेशन आणि त्याचं स्पेसिमेन पाहू. थँक्यू.